बोलते प्रिया बोलता आर्मी तुला माहिती नाही. बरं नाही माहिती. काही सेवा काही वेण्या घेतल्या ना तशाच निघालो मी. किती लांब आले मी. हे बघा मी आलो आहे चिंदी मार्केटमध्ये. नाणी ओढण्या घेतलेल्या आहेत. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजा असणार. सो वेलकम माय युट्यूब चॅनल. ना आता जस्ट आपली मॉर्निंग झालेली आहे, दिवाबत्ती पण झालेली ना, कामं बी सगळी आवरलेली आहेत ना. वाजला आता 10 गाईस ना. ना मी कल्याणला झाल्या गाईस वेण्या आणण्यासाठी. तर उद्या आम्हाला शूटला जायचं दर्शनाला. मला दर्शनाच्या घरीच चालले मी तिकडं तर कारंजाला. गेल्या वर्षी येऊन गेलतो ना, या वर्षी बी चाललो. आता नारळी पौर्णिमा आलेली आहे, नारळी पौर्णिमेचा आपल्याला शूट करायचा. तर वेण्या नाही आहेत तर मी कल्याणला चालल्या वेण्या आणायला. आई मला बोलू दे. सकाळी सकाळी आईचा फोन आला होता, कारण की मी सकाळी 5 वाजता उठून आईला फोन केला पहाटेच. आई मच्छीला गेलती ना, तर तिकडं मुंबईला खूप चांगल्या चांगल्या वेण्या भेटतात. तर तिकडं आई माझ्यावर ओरडली. बोलतं तू पहिलाच बोलतं सांगता नाही आला का तुला जायचं मगून. हा, तर वेण्या पाहिजेत मगून तू 5 वाजता फोन केला, ते पण आईचा फोन स्विच ऑफ आला. मग सकाळी फोन केला तर आई बोलतं ओरडली माझ्या भरपूर. हा, तुला बोलतं असं अन टाइमावर तुझी सगळी कामं असतात. हा, जायचं तुला तर मला सांगायचं होतं एक दिवस अगोदरच. हा, तर बरं आई जाऊ दे, बरं मी जाता बरं कल्याणला, कल्याणच्या घेऊन येता बरं. नाही तर मुंबईला खूप भारी भारी असतात वेण्या. चला मग, मला आता उशीर होतं. मी चावी हातामध्येच घेतले ना, आता निघता. काय चाललंय? चला गाईच, तर मी याला कल्याणला गाडी तिथे लावले पार्किंगला ना. इथून आपण चाललोय आता फटाफट घेऊया. हे बघा, हे फुल मार्केट आहे. फुल मार्केट आहे आपण. किती लांब यायला लागला ना मला वेण्यांसाठी. आपली कामं अति करावंच लागलं. हे बघा, या वेण्या घेतल्या मी गुलाबाच्या. काही सेवा काही वेण्या घेतल्या ना तशाच निघालो मी. किती लांब आले मी वेण्यांसाठी. हे बघा ना, आपली गाडी इथं लावलेली. आता फटाफट जाऊया ना. आपल्या चिंदी मार्केटमध्ये जायचं, ओढण्या घ्यायच्यात. चला मग. हे बघा मी आलो आहे चिंदी मार्केटमध्ये. नाणी ओढण्या घेतलेल्या आहेत. हे बघा सफेद ना पिवली दर्शनाला मला. मी पूर्ण इथं चिंदी मार्केटच आहे पूर्ण. हे बोलिवली आहे. बोलिवलीच ना भाभी? बोलिवली आहे पूर्ण. चिंदी मार्केट आहे इकडं. हे बघा जसं पाहिजे तसं आपल्याला कपडा भेटत पाहिजे तसा. हे बघा मीटर व आहे ते सगळे कपडे. भरपूर दुकान आहे आतमध्ये. आता मी घेतले पिवला व्हाईट. ओके, घेतल्या काही 2 ओरण्या ना. आता आपण निघूया. काही सहल्या आता प्रियाला बघायला दवाखान्यात. किती कामं करून ओल्या मी आता. मग बघा साईमध्ये आर्मेड तर तिला बघायला जातात. आणि खायला तर काहीच नाही घेतलं. आता काहीतरी घेऊ का, काहीतरी खायला घेतात. तिला एक मसाला डोसा घेता आता पार्सल वरती खाईल. चला आईस बघू शकता पेशंट. काय माहिती ना, हातांच्या पोरीना तरण्या टाट. काय होतं काय माहिती नाही. आम्ही बघ. हा, आम्हाला असं रोग लागायला पाहिजे. इकडं बघा. हा, थोडी काय मेकअप विकअप केली ना लगेच डीट लागतं. हा, जरा कॉलेजला गेली की लगेच तब्येत खराब होतं. लगेच ऍडमिट करावं लागतं. 4-5 दिवस ऍडमिट करायची. हा हा, डीट करायला येतं. अरे मला माहितच नव्हता. मला कालने मी बायला फोन केला. बोलते प्रिया बोलता ऍडमिट आहे तुला माहिती नाही. बरं नाही माहिती. घे मग आता. आज नाश्ता आणले तुला. केला. आम्ही डोसा आणला खालच्या. बरं केला नसेल तर हा डोसा. बाई आलती का जाऊ जेली. तेच आहे बघा, प्रियाला असं लागतं खायला का भैया. खाऊन पण ती बरी होई नाही. हा, दवाखान्यात बसल्या पण असं लागतं खायला. मग अजून लवकर बरी हो बाई. शूट करायचा नारळी पौर्णिमाचा. करशील ना? हा, कर ये लवकर बरी होऊन. आज कवा होणार? आज उद्या. बघा ही आता ही मला मच्छी बनवायची 1 वाजला गाईस.
म्हणजे बनवायची कवा न जेवण बनवा जेवायचा कवा असं झाली माझा. आता वाटण वाटायला बी लागले हे बघा. अरे वैताग रे गाईस. गाईस दुपारपासून लाईट गेलती. हा आणि मोबाईलला बिलकुल चार्जिंग नव्हती म्हणून काही शूट नाही केला. हा ना आताशी लाईट आली ना पटापट चार्जिंग केली ना आता लगेच शूट करायला सुरुवात केली. तुम्हाला पहिला दाखवू देवायला मी जागेवर कुठेच गेलो नाही. हा लाईट गेलती ना मग काही मला काही जमलंच नाही ना. मोबाईलला चार्जिंग जराशी होती ती पण आशूने खपून टाकली. चला मग आता घरांच्या तर कामा करून घेता होता ही सगळी लादी बिदी सगळी पुसून घेता बारून काढून घेता ना चहा ठेवता पहिला. चला मग या 6 वाजलं गाईस 6. आता मी बॅग बिग बना पोराची दर्शनाचं बोलत होती तू आताच ये कसं यायचा बॅग बी भरली नाही काहीच नाही. मग आता बॅग भरून ठेवता जायसाठी ना उद्या लगे लवकरच निघता. चला मग गाईस मगाशी कोल्याला होतो आता वर्डीला आलो. गाईस एमर्जन्सी केस होती मग पटकन मला गाडी भेटली वर्डीची तर डायरेक्ट दर्शनाच्या घरी आलो. असं मी मला उद्या यायचाच होता मग आजच आलो ना. मला जाम झोपले गाईस हे बघा डोलं बघा मला कसं झालं गाडीत. हा मग तुम्हाला मी रस्त्याचं काही दाखवलंच नाही डायरेक्ट मी वर्डीलाच पोचलो असा झाला. आणि काही बोलायचं काही मला या म्हणजे मोबाईल तर चार्जिंग पण नव्हती बोलण्यासाठी दर्शनाला सारखा सारखा फोन येत होता तीसाठी मी चार्जिंग ठेवलेली मोबाईलला ना. आता येऊ मी चार्जिंग दर्शनाच्या घरी आलो डायरेक्ट आणि खूप उशीर पण झालता तर मी पोचायला 9 वाजले काही शिकर घराचे निघलो 7 वाजता निघलो घरातून. म्हणजे उद्या पण यायचा होता आणि आज पण यायचाच होता. उद्यापेक्षा बरं आजच जाऊ दे चला बरं आपल्या गाडी बी जवळ चाललेली आपली मग चला मग ना. पुढची स्टोरी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेल ना. मग माझा ब्लॉग इथंच एंड करता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एक कमेंट करा. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय गुड नाईट.